नमस्कार. स्टार 24 न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. स्नेहछाया परिवाराच्या वतीने पूरग्रस्तांना मदत. स्नेहछाया परिवाराच्या वतीने गोदापट्ट्यातील पूरग्रस्त गाव दादेगाव, वाघाडी, पैठण, कहारवाडा पैठण, हनुमंतवाडी, पाथर्डी तालुक्यातील कुत्तरवाडी, सुसरे या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना प्राध्यापक इंगळे सर म्हणाले की अलीकडच्या काळात आलेल्या महापुरामुळे गोदापट्ट्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्याने अनेक घरांची पडझड झाली असून नागरिकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या कठीण परिस्थितीमध्ये स्नेहछाया परिवार आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. गोदापट्ट्यातील मदतीचा हा पहिला टप्पा असून दुसरा टप्पा मांजरापट्ट्यातील पूरग्रस्त नागरिकांची दिवाळी गोड करण्याचा निर्धार स्नेहछाया परिवाराने घेतला आहे. तरी इच्छुक दाते मंडळींनी मदत करावी असे आवाहनही स्नेहछायाचे सर्वेसर्वा प्राध्यापक दत्तात्रय इंगळे सर यांनी केले आहे. सामाजिक बांधिलकी व कर्तव्य भावनेतून पिंपरी चिंचवड दिघी येथील स्नेहछाया परिवाराच्या वतीने करण्यात आलेल्या आव्हानास प्रतिसाद देत समाजातील दानशूर दाते मंडळींनी सुपूर्द केलेली रसद दिनांक 9 आणि 10 ऑक्टोबर 2025 रोजी मराठवाड्यातील पैठण येथील नाथसागर परिसरात व पाथर्डी तालुक्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावामध्ये जाऊन जिल्हा परिषद शाळेतील 250 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट, 110 पूरग्रस्त कुटुंबांना किराणा किट, 35 साड्या, 71 ब्लँकेट, 51 टॉवेल आणि 200 पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले. यावेळी पत्रकार संतोष गोतावळे, शिवाजी खडसे, लक्ष्मण कसबे, राहुल दिवेकर, स्थानिक शिक्षक उमेश सोनवणे, मनोज अंधारे, संदीप कुसाळकर, हरिभक्तपरायण श्रीराम महाराज झिंजुरके यांनी सदर मदत वितरण कार्यामध्ये परिश्रम घेतले. सर्व स्वयंसेवक व स्नेहछाया परिवारातील दातृत्वाचे हात पुढे करणाऱ्या दानशूर दाते मंडळींचे दत्तात्रय इंगळे सर व माई इंगळे यांनी मनापासून यावेळी आभारही व्यक्त केले. आमच्या गावात खूप पूर आला होता. स्नेहछाया या तर्फे आम्हाला पुस्तके साहित्य मिळाले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. या शाळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघाडी या ठिकाणी स्नेहछाया या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सर्व पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी एक स्पेशल किट, शैक्षणिक किट या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी शाळेच्या वतीने या सामाजिक संस्थेचे मनापासून आभार मानतो. छाया सामाजिक प्रकल्प श्री दत्तात्रय इंगळे सर यांच्यातर्फे आपल्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट प्राप्त झालेली आहे. तरी शाळेच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पैठण नंबर 1 चे मुख्याध्यापिका तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि परिसरातील सर्व पालक यांच्या वतीने मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमानवाडी दादेगाव या शाळेला आज स्नेहछाया सामाजिक प्रकल्पांतर्गत स्नेहछाया परिवार पुणे यांच्यामार्फत भेट दिली आणि भेट दिल्याच्या नंतर पूरग्रस्त म्हणून या गावातील विद्यार्थ्यांना शाळेला एक सामाजिक बांधिलकी म्हणून काहीतरी मदत आपली असावी, मदतीच्या नात्यानं या ठिकाणी ते उपस्थित झाले आणि शाळेतल्या 100% मुलांना त्यांनी 200 पेजेस वही, चित्रकलेची वही, एक पेन, पेन्सिल, खुटरबर, शॉर्पनर, पूर्ण तो किटच या ठिकाणी आपल्या मुलांना दिली. खरं म्हणजे फुलाची पाकळी पण त्यांच्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी बांधिलकी या ठिकाणी जपण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपल्याला मदत केली. ही शाळा, हे गाव, हा सर्व शाळेचा परिवार या स्नेहछाया परिवाराचा या ठिकाणी खूप खूप ऋणी आहे. फोर न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण मराठवाड्यातील पूरग्रस्त भागामधील पैठण तालुक्यातील दादेगाव या गावामध्ये आपण आलो आहोत. आपण परिस्थिती पाहत आहात की काय शेतकऱ्याची परिस्थिती बिकट होती. कमीत कमी पाणी छातीत काही घरामध्ये पाणी गेलेलं होतं आणि आतमधला जेव्हा आपण बघता आतमध्ये आल्याच्यानंतर पूर्ण पसार हा पाण्याखाली गेला होता. जीवनावश्यक वस्तू, कुटुंबातील साहित्य, जे संसार उपयोग असते, सर्व साहित्य आज आपण पाण्यामध्ये भिजलेलं पाहत आहोत. एक कुटुंबाची एक मदत म्हणून या शाळेच्या माध्यमातून सोनवणे सर आहेत, सोनवणे सरांच्या माध्यमातून आपल्या पुणे येथील स्नेहछाया प्रकल्पाचे संस्थापक
दत्तात्रय इंगळे सर आले होते, तर आपण या कुटुंबाकडून आपण माहिती करून घेऊ किंवा ज्यावेळेस पूर परिस्थिती होती त्यावेळेस तुमची इथली परिस्थिती नेमकी काय होती? इथं घरामध्ये पाणी होतं सगळ्या. मग आम्ही तिकडं पाणी आल्यानंतर पसारा तिकडं वर नेला आणि मग त्याच्यानंतर समजा मग तसं तसं वाळल्याच्या नंतर आम्ही इकडं आपल्या आलो. घरातला काय काय पसार म्हणजे जीवनात वस्तू काय काय पसारा पुरा समजा तेवढा होता तेवढा होऊन गेला. डबल समजा दिवाणे ते होते ते होऊन गेले. आम्ही काय तेवढं नेता येईन तेवढं नेलं फक्त. आणि बाकीचं ते मोठे वस्तू होते त्या इथंच राहिले, त्या समजा होऊन गेल्या. आणि कुटुंबातली किंवा जनावरांची काय जीवितहानी वगैरे काय असं काय झाली आहे का? नाही, जनावरांची काही हानी झालेली नाही. जनावर आम्ही सोडून तिकडे वर नेले होते. जनावरांची काही हानी काही झाली नाही. तर ह्या कुटुंबातले आपण बघता की कमरेत पाणी असताना व आपला जीव वाचवण्यासाठी एका गावकऱ्याच्या सहाय्यानं हे कुटुंब स्थलांतरित झालं होतं. या कुटुंबाला बाधित कुटुंबाला स्नेहच्या प्रकल्पाच्या वतीनं मदत करण्यात आली आहे. स्टार 24 न्यूजसाठी संतोष गोतावळे, पैठण.